अरे वेड्या, तू विचारतोस ना माझी वेळ कधी येईल, पण ज्याच्या एका शब्दावर अख्खा काळ चालतो त्याच्याकडेच तू वेळेचा हिशोब मागतोयस. तू म्हणतोस विश्वास तर आहे आमच्यावर, मग वेळ का नाही आमच्यासाठी? पण कधी शांत चित्ताने स्वतःच्या काळजात डोकावून पाहिलंस का? तुझा तो विश्वास नेमका आहे तरी कसा? तो फक्त शब्दांत आहे की काळजात? जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा तू मला सोयीस्करपणे विसरून जातोस, पण जेव्हा संकटांची वादळं येतात तेव्हा तुझा हा विश्वास डगमगतो की अधिक घट्ट होतो. तू वेळेची तक्रार करतोस, पण ही वेळ तुला दिली कुणी? तुझा हा श्वास तुझा आहे असं तुला वाटतं, पण तो चालवणारा मी आहे. तू फक्त कठीण प्रसंगात मला शोधतोस, पण आनंदाच्या क्षणी तुला माझी सावली आठवत नाही. तुझा विश्वास जर हिमालयासारखा अढळ असता तर तुला वेळेची भीतीच वाटली नसती, कारण ज्याचा माझ्यावर पूर्ण भरवसा असतो त्याच्यासाठी हा काळ सुद्धा थांबतो. तू रात्रंदिवस एकाच विवंचनेत असतोस की माझी वेळ कधी येईल. तू ज्या क्षणी तुझे सर्व अहंकार, तुझ्या सर्व चिंता आणि तुझ्या सर्व शंका माझ्या चरणी अर्पण करशील, अगदी त्याच क्षणापासून तुझा सुवर्णकाळ सुरू होईल. तू मला गाऱ्हाणी सांगण्यात तुझा वेळ घालवतोस, त्याऐवजी फक्त एकदा निशंक होऊन तर बघ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे शब्द केवळ भिंतीवर टांगण्यासाठी नाहीत, ते तुझ्या काळजाच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरण्यासाठी आहेत. तुझी वेळ अजून आली नाही असं तुला वाटतंय, कारण तू अजूनही मी आणि माझं या मायेत अडकला आहेस. ज्या दिवशी तू मनोमन म्हणशील की स्वामी, जे आहे ते सर्व तुमचंच आहे, त्या दिवशी तुला खऱ्या अर्थाने जाणवेल की मी तुझ्यासाठी कधीच लांब नव्हतो. मी तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक श्वासात तुझ्यासोबतच होतो. उगाच घाई करू नकोस, थोडा धीर धरायला शिक. झाडाला पाणी घातलं की लगेच फळं येत नाहीत, त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. सध्या तुझा परीक्षेचा काळ चालू आहे, तो फक्त शांत राहून सहन कर. तुझा विश्वास जर खरा असेल तर हे संपूर्ण जग बदलून टाकण्याची ताकद मी तुला देईन. फक्त एकदा डोळे मिटून पूर्णपणे शांत हो आणि अनुभव. तुझी वेळ आता सुरू झाली आहे, फक्त तुला ती पाहण्याची दृष्टी हवी. आताही तुला माझ्या शब्दावर शंका आहे का, की तू आता पूर्णपणे माझा झाला आहेस? शांतपणे विचार कर आणि मग बघ तुझी वेळ कशी बदलते ते. जर तुला माझा हा शब्द पटला असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं लिहून तुझी श्रद्धा व्यक्त कर. श्री स्वामी समर्थ.